Audio Jungle. समाजातील कर्तृत्वान महिलांचा श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे सन्मान सोहळा संपन्न। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट बार्शी अंतर्गत मातोश्री रमाई महिला मंडळ बार्शी यांच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे माता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता फातिमा शेख, माता रमाई यांची संयुक्त जयंती निमित्त तसेच 76व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मोठ्या थाटात व मोठ्या उत्साहात महिलांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला। प्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता फातिमा व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन, दीप, धूप व पुष्पाने कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य आशा रोगदे मॅडम व प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अंजनाताई गायकवाड व प्रमुख पाहुणे भिकाजी शीलवंत बप्पा यांच्या शुभहस्ते करण्यात आले। पूज्य भंते सुमेधजी नागसेन यांनी त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेतली। सर्वप्रथम प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य रमेश पालके यांच्या पत्नी काल कथित महानंदा पालके यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेश्मा कदम यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक रोहिणी केदारे यांनी करून दिला। भंते सुमेधजी नागसेन यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सुरुवातीस गौतमी उर्फ विरा कांबळे या बालिकेने प्रजासत्ताक दिनाचे इंग्रजीतून भाषण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे बाप आहेत असे प्रतिपादन केले। याप्रसंगी अश्विनी सरवदे, वैशाली कांबळे, संधमित्रा गायकवाड इत्यादींनी समयोचित भाषणे केली। त्यानंतर ज्यांनी शैक्षणिक, सामाजिक व धम्म कार्यात उत्कृष्ट कार्य केलेले आहे व करत आहेत अशा महिलांचा सन्मान करण्यात आला। त्यामध्ये पुष्पलता ओमन, प्राचार्य आशा रोगदे मॅडम, प्राध्यापक अंजना गायकवाड, राजश्री कदम, पल्लवी नाईकनवरे, प्राध्यापक दीक्षा कदम, प्राध्यापक रोहिणी केदारे, प्राध्यापक प्रतिभा शिवशरण या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आला। याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शीलवंत बप्पा यांनी बुद्ध विहार उभा करण्यासाठी व विविध कार्यक्रम घेण्यासाठी सर्वांनी दरमहा थोडे थोडे धम्मदान करावे व धम्मदान दिले तरच धम्मकार्य पुढे चालू होणार आहे असे या प्रसंगी सांगितले। प्रमुख वक्ते प्राध्यापक अंजना गायकवाड यांनी आपल्या ओघवत्या वाणीने माता जिजाऊ, माता सावित्रीमाई, माता फातिमा व माता रमाई यांच्या जीवनावर अत्यंत प्रभावीपणे आपल्या शैलीत भाषण करून प्रकाशझोत टाकला। प्राचार्य आशा रोगदे यांनी बौद्ध समाजावर समाज व्यवस्थेकडून कसा अन्याय होतो याचे वास्तव पुरावे देत बौद्ध समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे पटवून देऊन बुद्ध विहार हे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र म्हणून उभा राहिले पाहिजेत असे सांगून बार्शी श्रावस्ती बुद्ध विहारास ₹10,000चे धम्मदान दिले। हे धम्मदान प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व खजिनदार यांनी सर्वांच्या वतीने चेक स्वीकारला। या कार्यक्रमास शेवटी भंते सुमेधजी नागसेन यांनी आशीर्वादपर धम्मदेसना देऊन कार्यक्रमाची सांगता केली। त्यानंतर सर्वांना अल्पोहार देण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रज्ञा वाघमारे यांनी करून शेवटी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमास बहुसंख्य बौद्ध उपासक बंधू भगिनी उपस्थित होते। महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट व मातोश्री रमाई महिला मंडळ बार्शी यांनी परिश्रम घेतले असे तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना प्राध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी सांगितले।